अपॉइंटमेंट विथ डेथ. अगाथा ख्रिस्ती. प्रकरण 2. जेरुसलेममधल्या सॉलोमन हॉटेलातल्या एका खोलीतल्या टेबलाजवळ मिस सारा किंग उभी होती. सहज म्हणून वृत्तपत्र आणि मासिकांची पानं चाळीत होती. कपाळावर आठ्या घालून कसल्या तरी विचारात गडल्यासारखी दिसत होती. चांगला उंचापुरा मध्यमवयीन फ्रेंच माणूस खोलीत शिरला. तिच्याकडे क्षण दोन क्षण पाहून तो टेबलाच्या दुसऱ्या बाजूला आला. दोघांची दृष्टीभेट होताच सारानं त्याला ओळखून स्मित हास्य केलं. कैरोहून येताना हमालाची वाट पाहत असताना याच सद्गृहस्थानं तिची एक सुटकेस वाहून नेऊन तिला मदत केल्याचं तिला आठवलं. अभिवादनाचा उपचार पार पडल्यानंतर डॉक्टर जिराटनं तिला विचारलं, जेरुसलेम तुला आवडलं होय ना? सारा म्हणाली, काही बाबतीत जरा भयानकच आहे. धर्म फार विलक्षण वाटतो. डॉक्टर जिराडला हे ऐकून गंमत वाटल्यासारखं दिसलं. तुझ्या म्हणण्याचा अर्थ लक्षात आलाय माझ्या. अनेक धर्मपंथ, त्यांची भांडणं आणि त्यांचे झगडे, सगळं विलक्षण तर आहेच. फ्रेंच असूनही त्याचं इंग्लिश जवळजवळ निर्दोष होतं आणि त्यांनी बांधलेली ती प्रार्थनास्थळंही विलक्षणच. हो, नक्कीच. माझा बिनबाह्यांचा ड्रेस पाहून त्यांनी मला एका प्रार्थनास्थळात प्रवेश नाकारला. माझे हात देवानं दिलेत ना मला, पण त्यांच्या देवाला उघडे हात आवडत नसावेत. डॉक्टर जिराड हसून म्हणाला, मी कॉफी मागवणार आहे. तू घेणार माझ्याबरोबर कॉफी? मिस, माझं नाव किंग, सारा किंग. खिशातून कार्ड काढून तिच्या हातात देत तो म्हणाला, हे माझं नाव. कार्डवरचं नाव वाचताच साराचे डोळे आनंदानं आणि आदरानं विस्फारले. ती म्हणाली, डॉक्टर थिओडोर जिराड, तुमच्या भेटीनं मी आनंदानं हुरळून गेले. तुमची सर्व पुस्तकं मी वाचलेली आहेत. तुमची स्क्रिझोफ्रेनियावरची मतं चक्रावून टाकणारी पण अत्यंत वाचनीय आहेत. मी होऊ घातलेली डॉक्टरच आहे. नुकतीच मला MBBSची पदवी मिळालेली आहे. अरे वा. डॉक्टर जिराड यांनी कॉफी मागवली. कॉफी आल्यावर दोघे एका बाजूच्या टेबलावर बसले. वैद्यकशास्त्रातल्या पदवीपेक्षा साराचे काळेभोर कुरळे केस आणि लालचुटूक कमानदार ओठ यांच्यातच फ्रेंच माणसाला जास्त रस वाटला. त्याच्याबद्दलचा तिच्या चेहऱ्यावर उमटलेला आदरभावही त्याला मजेदार वाटला. किती दिवस राहणार आहेस इथं? त्यानं विचारलं. थोडे दिवस. त्यानंतर मला पेत्राला जायचं आहे. वेळ मिळालं तर माझाही पेत्राला जाण्याचा विचार आहे. पण 14 तारखेला मला पॅरिसला परत गेलंच पाहिजे. मला वाटतं 1 आठवडा तरी मोडेल. 2 दिवस तिथं जायला, 2 दिवसांचा तिथं मुक्काम आणि 2 दिवस परत यायला. उद्या सकाळी ट्रॅव्हल ब्युरोत जाऊन चौकशी करायला हवी. काही लोक आत येऊन बसले. सारा कुतूहलानं त्यांच्याकडे पाहत राहिली. हळू आवाजात ती डॉक्टरांना म्हणाली, आत्ता जे लोक आत येऊन बसले त्यांना पाहिलंत का डॉक्टर? आपल्याबरोबर ते ट्रेनमध्ये होते. आपण कैरोला गाडीत चढलो तेव्हाच मागोमाग तेही डब्यात चढले. डॉक्टर जिराड यांनी डोळ्यावर चष्म्याची काच खोचली आणि त्यांच्याकडे पाहून ते म्हणाले, अमेरिकन दिसतायत. हो, अमेरिकन कुटुंब आहे ते, पण सर्वसामान्य कुटुंबापेक्षा काहीसं वेगळं कुटुंब वाटतंय. ते कसं काय? नीट पहा ना. खास करून त्या म्हातारीकडे पहा. डॉक्टरांनी व्यावसायिक नजरेनं सर्वांचे चेहरे न्याहाळले. त्यांची नजर प्रथम ढगळ शरीराच्या माणसावर पडली. 30 वर्षाचा असावा. चेहरा देखणा होता,
पण काहीसा दुबळ्या मनाचा वाटला. उदासीन दिसत होता. 2 देखणे तरुण होते. एकाचा चेहरा ग्रीक होता. याचा चेहराही बिनसल्यासारखा दिसतोय. डॉक्टर मनात म्हणाले, याच्या मनावरही काहीतरी मानसिक तणाव असावा. त्याच्याबरोबरची ती तरुणी त्याची बहीण असावी. चेहऱ्यात खूप साम्य आहे. कशामुळे तरी चिडचिडी झालेली दिसते आहे. तिच्यापेक्षा लहान अशी मुलगीही आहे. लालसर सोनेरी रंगाच्या केसांची. तीही फार अस्वस्थ दिसते आहे. हातातल्या रुमालाला सारखी झटके देते आहे. आणखी एक बाई, तरुण वयाची, काळ्या केसांची, दुधाळ रंगाची आणि सौम्य चेहऱ्याची. गोंधळलेली, घाबरलेली आहे असं चेहऱ्यावरून तरी दिसत नाही. आणि कुटुंब प्रमुखासारखी वाटणारी ती म्हातारी. डॉक्टरांच्या मनात तिच्याबद्दल एकदम तिरस्काराची भावना निर्माण झाली. ते मनात म्हणाले, काय भयानक बाई ही. सर्व बाजूंनी सुजल्यासारखी, गलेलठ्ठ, सर्वांच्या मध्ये एखाद्या निर्जीव पुतळ्यासारखी थिजून बसलेली आहे. जाळ्याच्या मधोमध बसलेल्या बिभत्स कोळ्यासारखी दिसते आहे. आणि त्यांनी साराला विचारलं, ती लठ्ठ म्हातारी बघ, तिच्यात अमंगळ आणि अनिष्टसूचक असं काहीतरी आहे, असं नाही तुला वाटत? सारा म्हणाली, मलाही तसंच वाटतंय. डॉक्टर म्हणाले, सर्व अंग सुजल्यासारखं वाटतंय. हिला हृदयविकार असावा. मलाही तसंच वाटतंय. पण बाकीच्यांची तिच्याशी वागण्याची तऱ्हा पाहिलीत थोडी विचित्र नाही वाटत तुम्हाला? हे लोक कोण आहेत? तुला काही माहिती आहे? डॉक्टरांनी विचारलं. त्यांचं नाव बॉयंटन असं आहे. आई, लग्न झालेला मुलगा, त्याची बायको, एक धाकटा मुलगा आणि 2 धाकट्या मुली. अच्छा, कुटुंब जग पाहायला निघालेलं दिसतंय. हो, पण जग पाहण्याची त्यांची तऱ्हा विलक्षणच आहे. ते दुसऱ्या कोणाशी चकार शब्दही बोलत नाहीत. त्या म्हातारीनं परवानगी दिल्याशिवाय ते काहीही करू शकत नाहीत. मातृप्रधान कुटुंब दिसतंय, डॉक्टर म्हणाले. कुटुंबावर त्या म्हातारीचाच एकछत्री अंमल असावा. एखाद्या कठोर हुकुमशहासारखी सत्ता गाजवीत असावी. जुलूमशाहीच असावी तिची. डॉक्टरांनी खांदे उडवले. एवढंच नाही, सर्व तिला भयंकर घाबरतायत असं दिसतंय. सर्वांना तिने गच्च मुठीत आवळून धरलंय. किती वाईट ना? डॉक्टर गंभीरपणे म्हणाले. इतकी अनिर्बंध सत्ता हातात असणं बाईच्या दृष्टीने अवघडच. सारा, तू त्यांच्याशी बोललेली दिसतेस, हो ना? हो, म्हणजे त्यांच्यातल्या एकाशी बोलले. त्या धाकट्या मुलाशी? हो. साराला माणसं जाणून घेण्यात रस होता. ती सर्वांशी मित्रत्वानं वागत असे. तुला त्याच्याशी का बरं बोलावंसं वाटलं? डॉक्टरांना विचारलं. सहज बोलले. प्रवासात मी नेहमी सहप्रवाशांशी बोलते. ते काय काम करतात, त्यांचे विचार काय आहेत, त्यांच्या भावना काय आहेत, हे जाणून घ्यायला मला आवडतं. म्हणजे त्यांना दुर्बिणीखाली धरून तू त्यांची चाचणी करतेस, तसं म्हणा हवं तर. मग या मुलाच्या बाबतीत तुला काय जाणवलं? हा अनुभव थोडा विचित्रच होता. सुरुवातीला तो इतका लाजला आणि बुजला की सांगता सोय नाही. कल्पनेच्या बाहेर उत्तेजित झाला आणि चक्रावला, घाबरला देखील. हे मला विचित्रच वाटलं, कारण एरवी अमेरिकन माणसं चांगली धीट असतात. सर्वसामान्यपणे 20 वर्षाच्या अमेरिकन मुलाला त्याच वयाच्या इंग्लिश मुलापेक्षा जगाबद्दल जास्त माहिती असते. वागण्या बोलण्यात तो जास्त मोकळा ढाकळा असतो. याचं वय तर 20 वर्षापेक्षा नक्कीच जास्त असावं. 23 किंवा 24 वर्षाचा असावा असं मला वाटतंय. डॉक्टरांनी मत दिलं. त्या मानाने तो फार लहान दिसतो. कदाचित मानसिक संतुलनाच्या थोड्या फरकामुळे तसं वाटत असेल.
बालपण रेंगाळत राहिलेलं असेल. मग माझा अंदाज खरा ठरला म्हणायचा. मला तो नॉर्मल वाटला नाही. अगं बाई, पूर्णपणे नॉर्मल कोणी असतो का? या बाबतीतही कदाचित मज्जातंतूतल्या बिघाडाचा काही प्रकार असावा. त्या भयानक म्हातारीमुळेच तो बिघाड झाला असावा असं मला खात्रीपूर्वक वाटते. तुला ती म्हातारी अजिबात आवडलेली दिसत नाही. अजिबात नाही. तिची नजर दुष्ट बुद्धीनं भरलेली असते. डॉक्टर पुटपुटले. आपली मुलं मोहक मुलींच्या आकर्षणात पडलेली आपली मुलं मोहक मुलींच्या आकर्षणात पडलेली पाहून पुष्कळ मातांच्या नजरा अशाच दुष्टबुद्धीने भरलेल्या असतात. सारानं अस्वस्थपणे खांदे उडवले. ती मनात म्हणाली, हे फ्रेंच लोक सगळे सारखेच, सगळे कामुकतेनं भारावलेले. पण एक जाणती मनोविश्लेषक म्हणून तिला हे मान्य करणं भागच होतं की पुष्कळ समस्यांच्या तळाशी कामवासनाच दडलेली असते. मनोवैज्ञानिक रुळावरून तिचे विचार धावू लागले. तिचे विचार एकदम थांबले. रेमंड बॉयंटन मधल्या टेबलाकडे जाताना तिला दिसला. एक मासिक उचलून तिच्या टेबलाजवळून तो परत जात असताना ती त्याच्याकडे पाहून म्हणाली, आज प्रेक्षणीय स्थळं पाहण्यात तुम्ही गुंतणार आहात का? त्याची काय प्रतिक्रिया होते हे पाहायला ती उत्सुक होती. रेमंड थबकला. खूप लाजल्यासारखा दिसला आणि बुजऱ्या घोड्यासारखा बिचकला. भयग्रस्त नजरेनं त्यानं आपल्या कुटुंबियांच्या मध्यभागी बसलेल्या म्हातारीकडे पाहिलं. तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला, काय? हो हो. आणि मागून कोणीतरी टोचल्याप्रमाणे तो आपल्या कुटुंबाकडे घाईनं गेला. जाऊन त्यानं हातातलं मासिक म्हातारीपुढे धरलं. म्हातारीनं आपला लठ्ठ हात मासिक घेण्यासाठी पुढे केला, पण तिचे डोळे मुलाच्या चेहऱ्यावर खिळल्याचं डॉक्टरनं पाहिलं. ती काहीतरी गुरगुरली. नंतर तिनं आपली गुबगुबीत मान किंचित वळवून साराकडे वेदक नजरेनं पाहिलं. तिचा चेहरा निर्विकार दिसत होता. कोणताही भाव त्यावर उमटलेला नव्हता. तिच्या मनात काय चाललंय हे सांगणं शक्य नव्हतं. सारा घड्याळात पाहत म्हणाली, फार उशीर झालाय. उठून ती डॉक्टर जिराडला म्हणाली, कॉफीबद्दल आभार डॉक्टर. मला जाऊन काही पत्र लिहायची आहेत. डॉक्टरांनी उठून तिच्याशी हस्तांदोलन केलं आणि ते म्हणाले, परत भेटूच. हो तर, तुम्ही पेत्राला येणार आहात ना? येण्याचा प्रयत्न नक्की करीन. हसून सारानं निरोप घेतला आणि ती जायला वळली. जिथं बॉयंटन कुटुंब बसलेलं होतं तिथूनच ती गेली. डॉक्टरांनी पाहिलं की सारा जाताना म्हातारी आपल्या मुलाच्या चेहऱ्याकडे रोखून पाहत होती. रेमंडनं कसूत्री बाहुल्यांप्रमाणे मान फिरवून साराकडे पाहणं टाळलं. त्यानं अनिच्छेने केलेली ही कृती पाहून डॉक्टरांनी ओळखलं की म्हातारीनं अदृश्य सूत्र खेचलं असावं. रेमंडनं मान फिरवलेली साराच्या लक्षात आलं. ती वैतागली. रेल्वेच्या डब्यातल्या कॉरिडॉरमध्ये तो तिच्याशी लाजत बुजत का होईना पण मित्रत्वानं बोललेला होता. इजिप्तमधले अनुभव त्यांनी एकमेकांना सांगितले होते. गाढवं राखणाऱ्या पोरांच्या आणि रस्त्यावरच्या दलालांच्या विचित्र भाषेला ते हसले होते. तिनं त्याला उंटाच्या सारवानाचा किस्सा ऐकवला होता. सारवानानं तिला विचारलं, तू इंग्लिश मॅडम की अमेरिकन मॅडम? आणि तिनं उत्तर दिलं होतं, मी चिनी मॅडम. सारवानाचं आश्चर्यानं वाचलेलं तोंड पाहून तिला फार मौज वाटलेली होती. रेमंड एखाद्या शाळकरी मुलानं
गोष्ट ऐकावी तसा तिचा किस्सा ऐकत होता. त्याची ती बालिश उत्सुकता तिला काहीशी करुणाजनक वाटली होती. आणि आता काहीही कारण नसताना तो गावंढळासारखा लाजला आणि अगदी उद्धटासारखा वागला. ती मनात म्हणाली, पुन्हा कधी भेटलास तर याच्याशी बोलण्याचा मी मुळीच त्रास घेणार नाही. सारा स्वभावानं आढ्यताखोर नसली तरी स्वाभिमानी होती. पुरुषांनी पुन्हा पुन्हा वळून पाहावं इतक्या आपण आकर्षक आहोत याची तिला जाणीव होती. पुरुषानं केलेला असा अनादर सहन करणाऱ्यांपैकी ती नव्हती. कोणत्या तरी अनाकलनीय कारणासाठी तिला त्याच्याबद्दल करुणा वाटत असल्यामुळेच ती त्याच्याशी नको तितक्या मित्रत्वानं वागलेली होती. पण आता एक गावंढळ आणि उद्धट अमेरिकन तरुण इतकीच तिच्या दृष्टीनं त्याची किंमत उरलेली होती. हॉटेलात पोहोचल्यावर म्हटल्याप्रमाणे तिनं पत्र लिहायला घेतली. नाहीत. ड्रेसिंग टेबलच्या आरशासमोर बसून केच विंचरीत ती स्वतःबद्दल विचार करू लागली. नुकतीच ती एका भावनिक संकटातून पार पडलेली होती. 1 महिन्यापूर्वीच एका तरुण डॉक्टराशी ठरलेला तिचा विवाह तिने मोडलेला होता. दोघेही एकमेकांकडे खूप आकर्षित झालेले होते. पण स्वभावानं दोघेही सारखेच शीघ्रकोपी होते. मतभेद वाढत गेले. भांडणं होत राहिली. सारा कुणाचाही वरचढपणा सहन करून घेणारी नव्हती. लग्न मोडताना तिच्या भावना खूप दुखावल्या गेल्या. पण आयुष्यभराचं सुख केवळ बाह्य आकर्षणावर अवलंबून नसतं हे जाणण्याची दूरदृष्टी तिला होती. लग्न मोडल्यानंतर झालं गेलं विसरून जाण्यासाठी पुन्हा कामाला लागण्यापूर्वी ही सुटी घेऊन ती परदेशात सफर करीत होती. साराचे विचार भूतकाळातून निघून वर्तमान काळात परत आले. ती मनात म्हणाली, डॉक्टर जिराड त्यांच्या कामाविषयी माझ्याशी मोकळेपणानं बोलतील का? त्यांनी इतकं अप्रतिम काम केलेलं आहे, ते मला गंभीरपणे घेतील का? कदाचित ते पेत्राला आले तर. नंतर ती त्या गावंढळ आणि उद्धट अमेरिकन तरुणाविषयी पुन्हा विचार करू लागली. त्याचं कुटुंब तिथं असल्यामुळेच तो असा विचित्रासारखा वागला असेल का? आपल्या कुटुंबाच्या हातचं कळसूत्री बाहुलं त्याने का व्हावं? विलक्षणच आहे हे. पुरुषासारखा पुरुष असताना त्यानं असं भेकडासारखं वागावं. आणि एकदम ती मोठ्यानं म्हणाली, त्या पोराला यातून सोडवलंच पाहिजे. मी सोडवीन त्याला. प्रकरण 2 येथे समाप्त. अपॉइंटमेंट विथ डेथ, अगाथा ख्रिस्ती.